भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांची भेट झाल्यानंतर आज देशमुख कुटुंबियांच्या भेटीसाठी नारायणगडचे महंत शिवाजी महाराज मस्साजोगला जाणार आहेत। रविवारी भगवानगडावर जाऊन देशमुख कुटुंबाने महंत नामदेव शास्त्री यांना काही पुरावे सादर केलेत। यानंतर शास्त्री यांनी भगवानगड देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचं जाहीर केलंय। यानंतर देशमुख कुटुंबाने नारायणगडावर जाऊन दर्शन घेतले। मात्र काही नियोजित कार्यक्रमामुळे महंत शिवाजी महाराज यांची भेट झाली नव्हती। या भेटीदरम्यान महंत शिवाजी महाराज आणि देशमुख कुटुंब काय भूमिका घेणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलं। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्यासोबत जोडले। उदय, खरं तर मागच्या काही दिवसाच्या घडामोडी आपण पाहतोय। धनंजय देशमुख यांनी महंत शास्त्री यांची भेट घेतली। आता महंत देशमुख कुटुंबियांची भेट घेण्यासाठी स्वतः शिवाजी महाराज त्या ठिकाणी येणार आहेत। नारायणगडाचे ते महंत आहेत। या भेटीबाबतची काय सविस्तर माहिती, ही भेट नेमकी केव्हा होणार आहे? नक्कीच, कारण आपण जर बघितलं तर देशमुख कुटुंब रविवारी महंत नामदेव शास्त्री यांच्या भेटीसाठी भगवानगडावर गेले होते। त्या ठिकाणी त्यांचा संवाद झाला आणि त्यानंतर महंत नामदेव शास्त्री यांनी भगवानगड हा देशमुख कुटुंबाच्या पाठीशी असल्याचं म्हटलं होतं। त्यानंतर परतीच्या मस्साजोगकडील प्रवासात नारायणगड येथे देखील दर्शनासाठी देशमुख कुटुंब गेलं होतं। परंतु त्यांचे जे महंत आहेत शिवाजी महाराज हे नियोजित कार्यक्रमामुळे गडावर उपलब्ध नव्हते, त्या ठिकाणी नव्हते आणि त्यांची भेट होऊ शकली नव्हती देशमुख कुटुंबाची। आणि मग त्यानंतर आता देशमुख कुटुंबाच्या भेटीसाठी महंत शिवाजी महाराज हे मस्साजोग या गावी जाणार आहेत। थोड्याच वेळात ते नारायणगड इथून निघतील, परंतु बीडमध्ये दोन त्यांचे नियोजित कार्यक्रम आहेत आणि या दोन कार्यक्रमानंतर दुपारी साधारणतः 3 वाजता महंत शिवाजी महाराज हे मस्साजोग येथे पोहोचतील आणि देशमुख कुटुंबाची भेट घेतील। आता यानंतर देशमुख कुटुंब आणि महंत शिवाजी महाराज यांच्यामध्ये काय संवाद होतो, काय भूमिका निश्चित होते, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। करण, नक्कीच उदय, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।